श्री गुरुचरित्र अध्याय 28. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, पुढील कथा सांगा आम्हासी. उल्हास माझे मानसी, गुरुचरित्र अति गोड. सिद्ध म्हणे नामधारका, कथा असे अति विशेष. ऐकता जाती सर्व दोष, ज्ञान ज्योती प्रकाशे. श्री गुरु म्हणती पतितासी, आपुले पूर्वजन्म पुससी. सांगे नायक परियेसी, चांडाल जन्म होणार गती. पुण्य पापांची गती, आपुले आर्जव भोगिती. कर्म विपाकी असे ख्याती, नीच श्रेष्ठ कर्मानुसारी. विप्र क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण, यांचे पासाव चांडाल वर्ण. उपजला असता ज्ञातीहीन, जाती विभाग कर्मापरी. विप्र स्त्रिये पासी देखा, शूद्र जाय व्यभिचारिका. पिंड उपजे तो चांडालिका, 16वी जाती चांडाल. हे मूळ उत्पत्तीचे लक्षण, नाना दोषांचे आचरण. तेने हीन जन्म घेणे, विप्रादिचारी वर्णासी. या दोषाचा विस्तार, सांगतो की सविस्तर. विप्रे करिता अनाचा, जन्महीन जाती पावे. गुरु अथवा माता पिता, सांडोनी जाय तत्वता. चांडाल जन्म होय निरुता, सोडिता कुल स्त्रियेसी. कुलदेवता सोडोनी एका, पूजा करी अनिका. तो होय चांडाल देखा, सदा अनृत बोले नर. सदा जीव हिंसा करी, कन्या विक्रय मनोहरी. लटिकेची आपण प्रमाण करी, तोही जन्मे चांडाल योनी. शूद्र हस्ते करी भोजन, अश्व विक्रय करी ब्राह्मण. तोही चांडाल होय जाण, सदा शूद्र संपर्के. शूद्र स्त्रीसी सदा संग, नित्य असे दासी योग. गृह भांड अतळती त्याग, तेने देव पित्र कर्मे करी. तोही पावे हीन योनी, जो का अग्नी घाली राणी. गाय वासरांसी विघडोनी, वेगळी करी तोही होय चांडाल. सोडी आपुल्या जननी ते, आणि मारिले कराते. वेगळी करी आपुल्या सत्ते, तोही जन्मे चांडाल. बैलावरी विप्र बैसे, शूद्रांना जेवी हर्षे. चांडाल होय भरवसे, ऐसे म्हणती श्री गुरु. विप्रतीर्थास जाओण, श्राद्धादी न करी जाण. परान्न प्रतिग्रह घेणे, तो होय चांडाल. षटकर्मे रहित विप्र देखा, कपिला गाईचे दूध ऐका. न करिता अभिषेका, क्षीरपान जो करी. तोही पावे चांडाल योनी. तुळसी पत्रे ओरपोनी, पूजा करी देवा लागोनी. शालिग्राम शूद्रे भजलिया, न सेवीच माता पिता. त्यजी त्यासी न प्रतिपाळिता, चांडाल होय जन्मता. सप्तजन्मी क्रमी होय. पहिली एक स्त्री असता, दुजी करोणी तिसी त्यजिता. होय जन्म त्यासी पतिता, आणिक सांगेन एक नवल. श्रमोनी अतिथी आला असता, वेद म्हणवोनी अन्न घालिता. जन्म पावे हा तत्वता, चांडाल योनी परियेसा. योग्य विप्रांते निंदिती, आणिक जाती पूजिती. चांडाल योनी जाती, वृत्ती लोप केलिया. तळी विहिरी फोडी मोडी, शिवालयी पूजा तोडी. ब्राह्मणांची घरे मोडी, तोही जन्मे पतित कुळी. स्वामी स्त्रियेसी, शत्रू मित्र विश्वास स्त्रीसी. जो करी व्याभिचारासी, तोही जन्मे पतिताग्रही. दोघी स्त्रिया जयासी, त्यात ठेवी प्रपंचेसी. अतिथी आलिया अस्तमानासी, ग्रास न दे तोही पतित होय. त्रिसंध्या समयी देखा, जो विप्र जेवी अविवेका. भाक देऊनी फिरेनिका, तो जन्मे चांडाल योनी. राजे देती भूमिदान, आपण घेती हिरोण. संध्याकाली करी शयन, तोही होय चांडाल. वैश्वदेव काली अतिथीसी, जो करी दुष्टोत्तरेसी. अन्न न देई तयासी, कुकुट जन्म होऊनी उपजे. गंगातीर्थाची निंदा करी, एकादशी भोजन करी. स्वामीस सोडी समरी, चांडाल योनी तया जन्म. स्त्री संभोगी पर्वणीसी, अथवा हरिहरा दिवशी. वेद शिकवी शूद्रासी, चांडाल योनी जन्म पावे. मृत्यू दिवशी न करी श्राद्ध, केले पुण्य सांगे प्रसिद्ध. वाटेकरांसी करी भेद, चांडाल योनी जन्म पावे. ग्रीष्मकाली अरण्यात, पोई घाली ती ज्ञानवंत. तेथे विघ्न जो करी, तोही जन्मे चांडाल योनी. नाडी भेद न कळता वैद्यकी, जाणोनी औषधे दे आणिकी. तो होय महापातकी, चांडाल योनीत संभवे. जारण मारण मोहनादी, मंत्र जपती कुबुद्धी.
जन्म चांडाल होय त्रिशुद्धी, वेद मार्ग ते चिता विप्रे. श्री गुरुसी नर म्हणे कोण, हरिहरा ते निंदे जाण. अन्य देवतांचे करी पूजन, तो नर पतित होय. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, आपुले कर्म त्यजुनी मंद. अनेक कर्म आचरे सदा, तोही होय चांडाल. शूद्रापासूनी मंत्र शिके, त्यासी घडती सर्व पातके. गंगोदक शिरोदके, श्वान चर्मी घातले परी. विधवा स्त्रीशी संग करी, शिव्या देऊन अतिथी जेववी घरी. श्राद्ध दिनी पिंड न करी, चांडाल योनी तो जन्मे. माता पिता गुरु द्वेषी, तो जन्मे चांडाल योनिसी. अनेक जन्म पापवंशी, उपजोनी येती परियेसा. गुरुची निंदा करी हर्षी, सदा असे विप्रद्वेषी. वेद चर्चा करी बहुवशी, तो होय ब्रह्मराक्षस. भजे आपण एक दैवत, दुजे देव निंदा करीत. तो होय अपस्मारित, दरिद्र रूपे पीडतसे. माता पिता गुरु वर्जोन, वेगळा होय स्त्री आपण. बेरडाचे पोटी उपजोन, रोगी होऊन राहतसे. सदा वेद दूषी आपण, अवमानित ब्राह्मण. कर्मभ्रष्ट होय आपण, मूत्रकृच्छ रोगी होय. लोकांचे वर्म कर्म आपण, सदा करी उच्चारण. हृदयरोगी होय जाण, महाकष्ट भोगितसे. गर्भपात करी स्त्रियेसी, वांज होऊनी उपजे परियेसी. पुत्र झालिया मरती त्वरेसी, गर्भपात करू नये. धर्मशास्त्रादी पुराण, सांगता नायके जाण. अनेक जेविता दृष्टी आपण, बहिरट होऊनी उपजे. पतिता सवे करी इष्टती, गर्द भजन्म पावती. त्यासी रस औषध घेती, मृग योनी जन्मे तो. ब्रह्महत्या केली जरी, क्षय रोगी होय निर्धारी. सुरापाणी ओळखा परी, श्यामदंत उपजेल. अश्ववध गोवध करिता, वांज ज्वरी होय निश्चिता. सवेची होय अनुतप्तता, दोष काही नाही त्यासी. विश्वासघातकी नरासी, जन्म होय ऐसा त्यासी. अन्न जेविता वांती उर्वशी, अन्नवैरी तो होय. सेवक एकाचा चाळवून, घेऊनी जाती जे जण. त्यासी होय जाण बंधन, कारागृह भोगितसे. सर्प जाती मारी नर, सर्पयोनी पुढे निर्धार. ऐसे दोष अपार, आता तस्कर प्रकरण सांगेन. स्त्रियांते चोरुनी घेऊनी जाय, मतिहीन जन्म होय. सदा क्लेशी आपण होय, अंती जाय नरकासी. सुवर्ण चोरी करी नर, प्रमेह व्याधी होय निर्धार. पुस्तक चोरिता नर, अंध होऊनी उपजे देखा. वस्त्र चोरी करी जरी, स्त्री रोगी होय निर्धारी. गणद्रव्य चोरी घरी, ब्रह्मांड पुराणी बोलिले असे. परद्रव्य अपहार देखा, परदत्तापहार विशेषा. परद्वेषी नर ऐका, धान्य पुत्री होऊनी उपजे. अन्न चोरी केलिया देखा, गुल्म व्याधी होय ऐका. धान्य करील तस्करी का, रक्तांग होय दुर्गंध शरीर. का एखादा तैल चोरी, तोही दुर्गंधी पावे शरीरी. परस्त्री ब्रह्मस्व अपहारी, ब्रह्मराक्षस जन्म पावे. मोती माणिक रत्ने देखा, चोरी करी नर ऐका. हीन जातीसी जन्मनिका, पावे नर अवधारा. पत्र शाखादी फळे चोरी, खरुजी होय अपरंपारी. रक्तांगी होय निर्धारी, गोचीड होय तो नर. कांस लोह करपास लवण, तस्करिता नरा जाण. श्वेतकुष्ठ होय निर्गुण, विचारोनी रहाटावे. देव द्रव्यापहारी देखा, देव कार्यनाश अपहार देखा. पंडुरोगी तोनिका, फळ चोरी विद्रुपी. पर निक्षेप चोरी करी देखा, करिता होय सदा शोका. धन तस्कर उष्ट ऐका, जन्म पावे अवधारा. फल चोरी होय वनचर, जल चोरही होय कावळा थोर. गृहोपकरणे तस्कर, काक जन्म तो पावे. मधु तस्कर अवधारी, जन्म पावे होय घारी. गोरस करी चोरी, कुष्ठी होय परियेसा. श्री गुरु म्हणती पतितासी, जन्म पावे ऐसिया दोषी. आता सांगेन व्यभिचार प्रकरणेसी, शांती परवी बोलिले असे. परस्त्री अलिंगिया देखा, शतजन्म श्वाननिका. पुढे मागुती सप्तजन्मिका, भोगी दुःखा अवधारा. परस्त्री योनी पाहे दृष्टीने, जन्मे तो अंधत्वपणे. बंधू भार्या संपर्के करणे, गर्दभ जन्म तो पावे.
तोही जन्म सोडोनी निघोनी जाय सर्पयोनी, पुन्हा नरकी जाओनी नाना कष्ट भोगीतसे. सखी भार्या सवे ऐका, मातुल स्त्री असे विशेखा, एखादा करी संपर्का श्वानयोनी जन्म पावे. पर स्त्रियांचे वदन न करावे कदा अवलोकन, कुबुद्धी करिता निरीक्षण चक्षुरोगी होनी उपजे. आपण असे शूद्र जाती, विप्र स्त्रीशी करी रती, ती दोघेही क्रमी होती हे निश्चित अवधारा. सदा शूद्र संपर्क करी, याची स्त्री व्यभिचारी, जन्म पावे हो कुतरी, महादोष बोलिलासे. ऐसे तया पतिता प्रती, श्री गुरु आपण निरोपिती, ऐकत होता त्रिविक्रम भारती, प्रश्न केला श्री गुरुसी. स्वामी निरोपिले धर्म सकळ, ऐकता होय मन निर्मळ, जरी घडले एक वेळ, पाप जाय कोणे परी. श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी, प्रायश्चित असे पापासी, पाश्चाताप होय जासी, पाप नाही सर्वथा. पाप असे थोर केले, अंतकरणी असे खोचले, त्यासी प्रायश्चित भले, कर्म विपाकी बोलिले. प्रायश्चित्तांची विधाने सांगेन ऐका स्थिर मने, अनेक ऋषींची वचने ती सांगेन ऐका तुम्ही. प्रथम व्हावा ब्रह्मदंड, तेने होय पापखंड, गोदाने सालंकृत खंड, अशक्त तरी द्रव्य द्यावे. निष्क अथवा अर्धनिष्क, सूक्ष्म पाप पावनिष्क, स्थूल सूक्ष्म असेल पातक, तेने विधी द्रव्य द्यावे. अज्ञानकृत पापासी, पश्चातापे शुद्धी परियेसी, गुरु सेवा तत्परेसी, केलिया गुरु निवारी. नेनता पाप केलियासी, प्रायश्चित असे परियेसी, प्राणायाम द्विशतेसी, पुण्यतीर्थी 10 स्नाने. 3 गुंजा सुवर्ण द्यावे, नदी आचरावे 2 गावे, सौम्य पातक याची भावे, जाती पापे परियेसी. स्त्री पुरुष दोघांत एक, करीती पुण्य पाप दोष, दोघेही पडती दोषात, दोघे आचरावे प्रायश्चित. अनेक एक असे प्रकार, जेणे पाप होय दूर, गायत्री जप 10 सहस्र, करावा तेने वेदमंत्र, याचे नाव गायत्री कृच्छ, महादोषी करी पवित्र, ऐसे करावे विचित्र. श्री गुरु सांगते त्रिविक्रमासी, प्राजापत्य कृच्छ देखा, असे विधी अतिविशेषा, भोजन करावे मुक्त एका, अथवा अयाचित भिक्षा, उपवास करावे 3 दिवस, स्मरावे गुरुचरणास, येणे जाती सौम्य दोष, जे आपणासी सामान्य. अति कृच्छ असे एक, एक चित्ते मुनी ऐक, दोष असतील सामान्यक, अज्ञानेची केलिया. अन्न घ्यावे 27 ग्रास, सकाळी 12 रात्री 15, अथवा दोन्ही 8 ग्रास, अयाचित अन्न द्यावे. ऐसे सौम्य पातकासी, विधी असती परियेसी, मास 1 नेमेसी, अंजुली 1 जेवावे. उपवास 3 करावे देखा, प्रकार सांगेन अनिका, 3 दिन उपोषका, घृत पारके करावे. 3 दिवस घृत घेऊनी, क्षीर घ्यावे दिवस 3 दिवस वायू भक्षोनी, पुन्हा क्षीर 1 दिवस. एखादा असेल अशक्त, तयासी असे एक व्रत, तिळगुळ लहाया पीठ, उपवास 1 करावा, पूर्ण कृच्छ करा ऐसी, वर्णोदक घ्यावे प्रति दिवशी, करावे तितके उपवासी, पश्चातापे प्राशन कीजे, कमल बिल्व अश्वत्थ कुशोदक बिंदू नित्य, पान करावे सत्य, पर्ण कृच्छ परियेसा. आणि एक प्रकार, करी चांद्रायण आचार, कुकुटांड प्रमाण आहार, ग्रास घ्यावे वर्धमानी. अमावस्येसी 1 ग्रास, पौर्णिमेसी 15, कृष्ण पक्षी उतरत, दुसरे मासी हविष्यान्न. आपले पाप प्रगटुनी, उच्चारावे सभास्थानी, पश्चातापे जळुनी, पाप जाय अवधारा. आता सांगेन तीर्थकृच्छ, यात्रा करावी पवित्र, वाराणसी श्वेतपर्वत, स्नान मात्रे पापे जाती. वरकड तीर्थी गेलियासी, गायत्री जप सहस्रेसी, पाप जाय त्वरेसी, अगस्ती वचन बोलिले असे. समुद्र सेतू बंधेसी, स्नान केलिया परियेसी, भ्रण हत्या पापनाशी, कृतज्ञादी पातके, विधिपूर्वक शुचीसी, जप कोटी गायत्रीसी, ब्रह्महत्या पापनाशी. ऐके त्रिविक्रम एक चित्ते, लक्ष गायत्री जप केलिया, सुरापान पाप जाय लया, सुवर्ण चोरी केलिया 7 लक्ष जपावे. 8 लक्ष गुरु तल्प गासी,
गायत्री जपता पापनाशी, आता सांगेन परीयसी, वेदाक्षरे पापदूर. पवमान सूक्त चत्वारी, पठन करिता ब्रह्महत्या दूरी. इंद्रमित्र अवधारी, एक मास जपावे. सुरापानादी पातके, जातील येणे सुक्तके. शून्याशे नाम सुक्ते, सुवर्णहरा पाप जाय. पवमान शून्य सुक्त, पठन करिता हविषोक्त. मास एक पठत, गुरु तल्प गाधिक हरती. पंचमास 6 मास, मिताहर करुणी पुरुष सुक्ते कर्मणाश, पंचमहापापे नासती. त्रिमधू म्हणे जे मंत्र सुक्त, सुवर्णा त्रिनास मंत्र जपावे नाचिकेत. समस्त पातके प्रायश्चित, नारायण पन्न देखा. जपावे भक्तिपूर्वका, नाशी पंचमहापातका. प्रीतिपूर्वक जपावे. त्रिपदानाम गायत्रीसी, जपती जे भक्तीसी. अघमर्षण त्रिरावृत्तेसी, सप्त जन्म पाप जाय. अपामध्य पन्नासी, तद्विष्णो नाम सुक्तेसी. जपती जे जन भक्तीसी, सप्तजन्म पाप जाय. आणि कसे विधान देखा, अज्ञानकृत दोषाधिका. अनुतप्त होऊनी विशेषा, पंचगव्य प्राशन कीजे. गोमूत्र गोमय क्षीर, दधी घृत कुशसार. विधिमंत्रे घ्यावे निर्धार, पहिले दिनी उपवास. नीलवर्ण गोमूत्र, कृष्ण गोमय अपवित्र. ताम्र गायत्रीचे क्षीर, श्वेतधेनुचे दधी घ्यावे. कपिला गाईचे तूप बर्वे, ऐसे पंचगव्य बर्वे घ्यावे. एकेकाचे क्लप्त भावे, सांगेन सर्व अवधारा. गोमूत्र घ्यावे पावशेर, अंगुष्ठ पर्व गोमय पवित्र. क्षीर पावणे 2 शेर, दधी 3 पाव घ्यावे. घृत घ्यावे पावशेर, तितुकेची मिळवावे कुशनीर. घेता मंत्र उच्चार, विस्तारोणी सांगेन. कुशासहित 6 रसे, एकेकासी मंत्र पृथक् असे. प्रथम मंत्र इरावती असे, ईद विष्णू दुजा देख. मानस्तोक मंत्र 3रा, प्रजापती 4थ अवधारा. पंचम गायत्री उच्चारा, 6वी व्याहृती प्रणवपूर्वका. ऐसे मंत्रोणी पंचगव्य, प्यावे अनुतप्त एक भाव. अस्थिगत चर्मगत पूर्व, पापे जाती अवधारा. गायी न मिळता इतुके जिन्नसी, कपिला गाय मुख्य परियेसी. दर्शन मात्रे दोषणाशी, कपिला गायी उत्तम. पंचमहापातक नावे, ब्रह्महत्या सुरापान जाणावे. स्वर्णस्तेय गुरु तल्प जाणावे, 5वा त्यासवे मिळालेला. 4घे पातकी देखा, 5वा तया मिळता देखा. त्यासहित पंचमहापातका, आहे ती पापे परियेसा. सुरापाणी ब्रह्मघातकी, सुवर्णस्तेय गुरु तल्पकी. 5वा महाघातकी, जो सानुकूळ मिळेतो. ऐसे पातक घडे त्यासी, प्रायश्चित परियेसी. श्री गुरु संतोषी, अनुग्रहे पुनीत. एखादा मिळेल शास्त्रज्ञ, स्वधर्माचारे अभिज्ञ. त्याच्या अनुग्रहे पापघ्न, पुनीत होय अवधारा. ऐसे श्री गुरु त्रिक्रमासी, प्रायश्चित सांगती परियेसी. सकल विप्र संतोषी, ज्ञान प्रकाशे होती. श्री गुरु म्हणती पतितासी, पूर्वी तू विप्र होतासी. माता पिता गुरुदुषी, तेने होय चांडाल जन्म. आता सांगतो ऐक, स्नान संगमी मास एक. केलिया दोष जाती निशंक, पुन्हा विप्र जन्म होसी. पतित म्हणे स्वामीसी, तव दर्शन जाहले आम्हासी. कावळा जाता माणसासी, राजहंस तो होतसे. तैस तव दर्शन मात्रे, पवित्र झाली सकळ गात्रे. तारावे आता त्वा कृपा पात्रे, शरणागतासी. परीस लागता लोखंडासी, सुवर्ण होय तक्षणेसी. सुवर्ण मागुती लोहासी, केवी मिळे स्वामिया. तव दर्शन सुधारसी, आपण झालो ज्ञानराशी. अभिमंत्रोणी आम्हासी, विप्रामध्ये मिळवावे. ऐकोणी तयाचे वचन, गुरु बोलती हसोण. तव देह जातीहीन, विप्र केवी म्हणतील. पतिताच्या गृहासी, उपजोनी तू वाढलासी. ब्रह्मत्व केवी पावसी, विप्र निंदा करीतील. पूर्वी ऐसा विश्वामित्र, क्षत्रिय वंशी गाधीपुत्र. तपोबळे म्हणवी पवित्र, म्हणे तो विप्र आपणा. ब्रह्मयाची 100 वर्षे तप केले महाक्लेशे. त्याचे बळे म्हणवी तसे, ब्रह्म ऋषी आपणा. इंद्रादी सूरवरांसी, विनविता झाला परियेसी. आपणा ते ब्रह्मर्षी, म्हणा ऐसे बोलतसे.
देव म्हणती तयासी आम्हा गुरु वसिष्ठ ऋषी, जरी तो बोले ब्रह्म ऋषी तरी आम्ही अंगीकारू. मग त्या वसिष्ठाशी विनवी विश्वामित्र ऋषी, विप्र म्हणा आपणासी केले तप बहुकाळ. वसिष्ठ म्हणे विश्वामित्र क्षत्रिय तपास अपात्र, देह टाकुनी मग पवित्र विप्रकुळी जन्मावे. मग तुझा होईल व्रतबंध होईल गायत्री प्रबोध, तधी तू होसी शुद्ध ब्रह्म ऋषी नाम तुझे. काही केल्यानं म्हणे विप्र मग कोपला विश्वामित्र, वसिष्ठाचे शतपुत्र मारिता झाला ते वेळी. ब्रह्मज्ञानी वसिष्ठ ऋषी नवे कदा तामसी, अथवा न म्हणे ब्रह्म ऋषी तया विश्वामित्रासी. वर्तता ऐसे एके दिवशी विश्वामित्र कोपेसी, हाती घेऊनी पर्वतासी घालू आला वसिष्ठावरी. विचार करीत मागुती मणी, जरी वधीन वसिष्ठ मुनी, आपणा ते न म्हणे कोणी ब्रह्म ऋषी म्हणून या. इंद्रादी देव समस्त ऋषी म्हणती वसिष्ठ वाक्या सरसी, आपण म्हणो ब्रह्म ऋषी अन्यथा नाही म्हणून या. ऐशा वसिष्ठ मुनीस मारिता यासी फार दोष, म्हणून टाकी गिरीवरास भूमीवरी परियेसा. अणुतप्त झाला अंतकरणी वसिष्ठे ते ओळखुनी, ब्रह्म ऋषी म्हणून पाचारिले ते वेळी. संतोषोनी विश्वामित्र म्हणे बोल बोलिला पवित्र, म्हणे घरी अन्न मात्र तुम्ही घ्यावे स्वामिया. संतोषोनी वसिष्ठ तया लागी बोलत, म्हणे शरीर हे निभ्रांत सूर्यकिरणी पचवावे. विश्वामित्रे अंगीकारिले सूर्यकिरणे देहा जाळिले, सहस्रकिरणी तापले देह सर्व भस्म झाला. विश्वामित्र महामुनी अति सामर्थ्य अनुष्ठानी, पहिला देह जाळूनी नूतन देह धरियला. ब्रह्मर्षी तेथोण विश्वामित्र झाला जाण, सकळांसी मान्य महाराज. मग म्हणती सकळ मुनी विश्वामित्र ब्रह्मज्ञानी, ब्रह्म ऋषी म्हणून झाला त्रिभुवनी प्रख्यात. या कारणे तव देह विसर्जावा जन्म इह, अणुतप्त तव भाव ब्रह्मकुल भाविसी. ऐसे त्या पतितासी बोधिता गुरु परियेसी, लाधले सुख त्यासी त्याच्या मानसी न एकाही. निधान सापडे दरिद्र्यासी तो का सांडील संतोषी, अमृत सापडता रोग्यासी का सांडील जीवित्व. एखादे ढोर उपवासी पावे तृण विढारासी, तेथोणी जावया त्यासी मन नवे सर्वथा. तैसे त्या पतितासी लागले ध्यान गुरुसी, न जाय आपुल्या मंदिरासी विप्र आपणा म्हणतसे. इतके होतान ते अवसरी आली त्यांची पुत्र नारी, म्हणू लागले अपस्मारी म्हणून यालो धावत. जवळ येता स्त्रियेसी स्पर्शो नको म्हणे तिसी, कोपे करोनी मारावयासी जात असे तो पतित. दुःख करी ती भार्या दुरुनी नमे गुरु पाया, पती माते सोडोनिया जातो आता काय करू. कन्या पुत्र मज बहुत तया कोण पाळीत, आम्हा सांडूनी जातो किमर्थ सांगा तयासी स्वामिया. जरी न सांगाल स्वामी त्यासी त्यजेन प्राणपुत्रा सरसी, एरवी आपणा ते कोण पोषी अनाथ मी स्वामिया. ऐकोणी तियेचे वचन गुरु बोलती हासोण, त्या नरा ते बोलावून सांगता ती परियेसा. गुरु म्हणती पतितासी जावे आपुल्या घरासी, पुत्र कलश शोभता दोषी तू ते केवी गती होय. या संसारी जन्मोनिया संतोष व्हावे इंद्रिया, मग पावे धर्म काया तरी सत्तरे भवार्णव. या कारणे पूर्वीच जाणा न करावी आपण अंगणा, करोणी तिसी त्यजिता जाणा महादोष बोलीचे. सूर्यभूमी साक्षीसी तू आवरिले स्त्रियेसी, तीस त्यागिता महादोषी तू ते नव्हे गती जाण. श्री गुरु वचन ऐकोण विनवी तसे कर जोडून, केवी होऊ जातीहीन ज्ञान होऊनी मागुती. श्री गुरु मनी विचारिती याचे अंगी असे विभूती, प्रक्षाळावे शुद्ध का हाती अज्ञानत्व पावेल. ऐसे मनी विचारुणी सांगती शिष्यासी बोलावणी, एका लुब्धका पाचारुणी आना अति त्वरेसी. तया ग्रामी द्विजयक करी उदीम वानिक, तया ते पाचारिती ऐक तया पतिता सन्निध. श्री गुरु म्हणती त्यासी उदक घेऊनी हस्तेसी, स्नपन करी गा पतितासी होय आसक्त संसारी. आज्ञा होता ब्राह्मण आला उदक घेऊन, त्यावरी घालिता तक्षण गेली विभूती धुवाणी. विभूती धुता पतिताचे झाले अज्ञान मन त्याचे, मुख पाहता स्त्रीपुत्रांचे धावत गेला त्याजवळी. अलिंगोनिया पुत्रासी भ्रांती म्हणे त्यासी, का आलो या स्थळासी तुम्ही आला कवन कार्या. ऐसा मणी विस्मय करिता
निघो निघरा गेला पतित, सांगितला वृत्तांत विस्मय सर्व करिताती. इतुके झाले कौतुक पाती नगरलोक, विस्मय करीती सकळीक म्हणती अभिनव काय झाले. त्रिविक्रम भारती मुनी, जो का होता गुरु सन्निधानी, पूस तसे विनवोनी ऐका श्रोते एकचित्ते. त्रिविक्रम म्हणे श्री गुरुसी, होतो संदेह मानसी, निरोप द्यावा कृपेसी, विनंती एक अवधारा. महापतित जातीहीन जाण, तया ते दिसले दिव्य ज्ञान, अंगधुता तक्षण गेले ज्ञान केवी त्याचे. विस्तारुणी आम्हासी निरोपावे कृपेसी, म्हणून लागला चरणांसी भाव भक्ती करुणिया. ऐसे पुत्र त्रिविक्रम यती, श्री गुरु तया निरोपिती, त्याचे अंगाची विभूती धुता गेले ज्ञान त्याचे. ऐसे विभूतीचे महिमान महात्म्य असे पावन, सांच होय ब्रह्मपूर्ण भस्म महिमा पार. गुरुवचन ऐकोणी विनवीतसे त्रिविक्रम मुनी, देव गुरु शिरोमणी भस्म महिमा निरोपावा. सिद्ध म्हणे शिष्यासी भस्म महिमा परियेसी, गुरु सांगता विस्तारेसी एक चित्ते अवधारा. म्हणोनी सरस्वती गंगाधर गुरु चरित्र विस्तार, ऐकता होय मनोहर सकळा भिष्टे साधती. पुढील कथा पावण सांगे सिद्ध विस्तारुण, महाराष्ट्र भाषे करुण सांगे सरस्वती गुरुदास. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो, श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे कर्म विपाक कथन नाम अष्टाविंशोऽध्याय. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभं भवतु.